पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची आपण काल बघितली होती दोन पद्धत. एक होती मालसाठा पद्धत, म्हणजे तिला काय म्हणलं रे, उत्पादन पद्धत, म्हणजे इन्व्हेंटरी मेथड और आउटपुट मेथड. तिचे दोन अप्रोच होते. एक होता फायनल गुड्स अप्रोच आणि एक होता व्हॅल्यू ॲडेड अप्रोच. फायनल गुड्स म्हणजे अंतिम वस्तू पद्धती किंवा मग मूल्यवर्धित पद्धती है ना. त्याच्यानंतर आपण सेकंडवाली मेथड बघितली, इन्कम मेथड, उत्पन्न पद्धती है ना. उत्पन्न पद्धतीमध्ये इन्कम मेथड, उत्पन्न पद्धती. आता तिसरी बघायची आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची तिसरी पद्धत. तिचं नाव आहे एक्सपेंडिचर मेथड, म्हणजे खर्च पद्धती. म्हणजे लोक जो वस्तू आणि सेवांवर उपभोगावर खर्च करतायत ना, मग ते लोक असो म्हणजे इंडिव्हिज्युअल, गव्हर्नमेंट असो सरकार, किंवा बिझनेसेस असो म्हणजे व्यवसाय. आता मला एक सांग, सरकार जे आहे, सरकारला पण प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च तर लागत असेल ना. म्हणजे सरकारला पण वेगवेगळ्या गोष्टींसाठी गोष्टी विकत घ्याव्या लागतात. म्हणजे हा सरकारचा काय झाला, खर्च झाला. सरकारचा खर्च, व्यवसायांचा खर्च आणि व्यक्तींचा खर्च, या सगळ्यांची मारायची टोटल. तर ते आलं एक्सपेंडिचर मेथडने, म्हणजे खर्च पद्धतीने निघालेलं राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. तसंच एक पद्धत आहे खर्च पद्धत. तर काय आहे बघा ती. तुम्ही दुकानात जाता बघा, दुकानात तुम्ही आपल्याकडे असं दुकानात गेले ना, दुकान म्हणतात थोडासा तिकडचा एरिया गेले ना शॉप, आणि कॉलेज रोड वगैरे असतात जरा रिच एरिया गेले ना, तिथं आउटलेट म्हणतात. आउटलेट. मी दुकान काढले असं नाही म्हणत लोक, मी आउटलेट काढले. व्हॉट इज आउटलेट? आउटलेट म्हणजे जिथे लोक येऊन आउटले करतात. OUTLAY, आउटले म्हणजे खर्च करतात. लोक जिथे येऊन स्वतःचं उत्पन्न खर्च करतात त्याला म्हणतात आउटलेट, आणि त्या खर्चाला म्हणतात आउटले. मग या एक्सपेंडिचर मेथडला पण एक टोपण नाव आहे, खर्च पद्धती. कळलं का? खर्च पद्धती किंवा उपभोग खर्च पद्धती असंही म्हणू शकतात. अकॉर्डिंग टू दिस मेथड, टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय सोसायटी, समाजाने केलेला एकूण खर्च इन पर्टिक्युलर इयर, एका ठराविक वर्षात, जे आपलं 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं, इज ॲडेड टुगेदर, यांची काय मारली जाते, बेरीज. इन्कम कॅन बी स्पेंट आयदर ऑन कन्झ्युमर गुड्स ऑर ऑन कॅपिटल गुड्स. हां, हे जे तुमचं उत्पन्न आहे तुम्ही दोन गोष्टींवर खर्च करतात. एक तर आणली आणि लगेच वापरली, उपभोग्य वस्तू कन्झ्युमर गुड्स, किंवा कॅपिटल गुड्स, भांडवली वस्तू ज्या तुम्ही वापरतात फर्दर प्रोडक्शन प्रोसेससाठी, त्याला म्हणतात भांडवली वस्तू. आलं का लक्षात? म्हणजे मोठी मशीन आहे तर ती काय आहे, भांडवली वस्तू आहे. आलं लक्षात? पुढे, दस वी कॅन गेट नॅशनल इन्कम बाय समिंग अप. समिंग अप म्हणजे टोटल मारून. बाय समिंग अप ऑल कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर मेड बाय, बघा इथे दिलं आहे, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर बाय इंडिव्हिज्युअल, फर्म्स ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट ऑफ कंट्री ड्युरिंग अ इयर. म्हणजे फक्त खाजगी व्यक्ती, वैयक्तिक व्यक्ती नव्हे, तर बिझनेस फर्म्स, व्यावसायिक संस्था प्लस सरकार, समद्यांनी मिळून केलेला खर्च, याद्वारे या सगळ्यांची काय मारली जाते, टोटल मारली जाते, बेरीज मारली जाते. आणि मग यांची बेरीज करून जे येणार ते राष्ट्रीय उत्पन्न येणार. संपूर्ण राष्ट्राचा विषय चालू येते, अख्ख्या देशाचा. कळलं का? सो हिअर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, हा बघा आपला मागे GNPचा फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज डिराइव्ड बाय किंवा इज कॅल्क्युलेटेड किंवा कम्प्युटेड बाय C कन्झम्पशन एक्सपेंडिचर, I इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, G गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, सरकारी खर्च, प्लस तिसरी वाली बघ, निर्यात वजा आयात, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, अँड प्लस रिसिप्ट्स मायनस पेमेंट्स, येणी वजा देणी. भारताच्या बाहेरून जे पैसे येणार आहेत ते वजा भारताच्या बाहेर जे पैसे जाणार आहेत त्याची वजा बाकी. या सगळ्यांची फायनल अमाऊंट ही नॅशनल इन्कम आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. भावना पोचली का? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्याचं नाव आहे मराठीमध्ये. राष्ट्रीय म्हणजे आपल्या राष्ट्राचं
संपूर्णपणे एकत्रितपणे उत्पादन. पुढे बघा, मग या CIG X-M R-P या समद्यांची ना डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली पण आहे बघा त्यांनी. चला, प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर, खाजगी अंतिम वस्तू आणि सेवांवरील केला जाणारा उपभोग खर्च. हा कोण करणार रे? खाजगी व्यक्ती, म्हणजे एक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल है ना. प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे C बाय हाऊसहोल्ड ऑन नॉन ड्युरेबल गुड्स अँड ड्युरेबल गुड्स. काही असतात नॉन ड्युरेबल, काही असतात ड्युरेबल. काय बाबा, नॉन ड्युरेबल म्हणजे पेरिशेबल. पेरिशेबल म्हणजे काय? टिकाऊ नाहीत. टिकाऊ नाही म्हणजे कशा असतात? नाशवंत, लगेच खराब होणाऱ्या. कोणत्या कोणत्या आहे बघा. फूड, फूड म्हणजे काय? जेवण. आर यूज्ड इमिजिएटली. अन एक्सपेंडिचर ऑन ड्युरेबल गुड्स सच ॲज कार, कम्प्युटर, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, क्लोथ्स विच आर जनरली यूज्ड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. अन एक्सपेंडिचर ऑन सर्व्हिसेस लाईक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मेडिकल सर्व्हिसेस. म्हणजे थोडक्यात काय, खाजगी व्यक्तीने जे काही सेवा घेतल्या ना एखाद्या व्यक्तीने, त्या सगळ्यांवर केला जाणारा खर्चसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात धरला जातो. मग त्या सेवा असू देत किंवा टिकाऊ वस्तूंवर केला जाणारा खर्च असू देत किंवा नाशवंत वस्तूंवर केला जाणारा खर्च असू देत, सगळ्यांची काय मारली जाते? बेरीज मारली जाते. भावना पोचली का? मग तुम्ही म्हणाल मॅम, खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप हे तुम्ही कसं करता हो? तर आपल्याकडे GST रिटर्न्स भरले जातात, वस्तू आणि सेवांवरील कर, हे की नाही. खर्च कशावर करता? वस्तू सेवांवरच ना. मग त्याच्यावरच्या कराच्या जर का डिटेल्स आपल्याकडे असतील तर आपल्याला ऑटोमॅटिकली करतं की नाही, किती गोष्टींची विक्री झाली आहे, म्हणजेच लोकांनी काय केलं आहे? खर्च केला आहे. कळलं का? भावना पोचली का काही? जसं इन्कम मेथडमध्ये उत्पन्न पद्धतीमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरून माहिती मिळती. उत्पन्न विवरणपत्र. सेम तसंच खर्च पद्धतीमध्ये GST रिटर्न्स याची फायदा होतो. त्यातनं कळतं की लोक कुठे कुठे पैसे खर्च करता आहेत. दुसरं आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. प्रायव्हेट का? म्हणजे खाजगी व्यवसाय. जे सर्व खाजगी व्यवसाय आहेत ना त्यांच्यावर केलेला सर्व गुंतवणूक खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरला जातो. म्हणजे समजा तुम्ही म्हणाल की एअरटेल आणि आयडियाने काय केलेलं आहे, त्यांचे नवीन नवीन टावर्स लावलेत, तो टावर्सचा खर्चसुद्धा कशामध्ये येणार आहे? इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, गुंतवणूक खर्चामध्ये. खाजगी लोकांनी केलेला गुंतवणूक खर्च. कळलं का? भारतातल्या लोकांनी केलेला गुंतवणूक खर्च. व्यवसायांनी, लोक म्हणजे कोणते? व्यवसायांनी केलेला गुंतवणूक खर्च, फर्म्सने केलेली इन्व्हेस्टमेंट. कळलं का? पण मग फक्त फर्म्सने केलेलं नाही बघा बरं का. हा खर्च कसा असू शकतो? एखादी कंपनी त्यांनी जुना टावर काढला, नवा टावर लावला, रिप्लेसमेंट. काहींनी त्याला दुरुस्त केलं, रिन्युअल. तर काहींनी काय केला? न्यूज टावर्स बसवले, म्हणजे नवे है ना. रिप्लेसमेंट म्हणजे काय? जुन्या गोष्टी आहे त्या बदलून दुसऱ्या नवीन मशिनरीज घेतल्या किंवा नवीन गुंतवणूक केली किंवा ज्या आहे त्याच्यातच सुधार केला किंवा नवीन डायरेक्ट विकत घेऊन आले. अशा वेगवेगळ्या प्रकारे व्यवसाय संस्थाच्या गुंतवणूक करतात, तो खर्च राष्ट्रीय उत्पन्नात धरला जातो. नेक्स्ट काय आहे? तर गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. बघ बरं का, आता पहिले काय होतं? खाजगी लोकांचा खर्च. मग होता गुंतवणूक खर्च. कोणी केलेला? व्यवसाय संस्थांनी. आता आपलं जे सरकार आहे ते दोन प्रकारचे खर्च करतं. एक आहे उपभोग खर्च आणि दुसरा आहे गुंतवणूक खर्च. कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे सरकारने प्रिंटिंग या स्टेशनरीज विकत घेतल्या, तर हा आहे उपभोग खर्च, कन्झम्पशन एक्सपेंडिचर. पण सरकारने डॅम बांधला, हा आहे गुंतवणूक खर्च, म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. भावना पोचली का? हीच भावना त्यांनी पण तिथे दिलेली आहे बघा. गव्हर्नमेंट्स फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर्स रेफर्स टू expenditure incurred by government on various administrative services like law and order, defense, education and health.
तुम्ही जातात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमधलं म्हणे खूप छान औषधं असतात, पटकन खोकला बरा होतो, असं वगैरे वगैरे वगैरे. अरे त्यांना त्या औषधांना खर्च लागतो का नाही? दॅट इज गुंतवणूक, सॉरी दॅट इज कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोग खर्च. कळलं? आणि सरकारने नवीन नवीन डॅम्स बांधले, मग तो आहे गुंतवणूक खर्च, म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. दिलं बघा खाली त्यांनी. तर त्यांनी पहिले उपभोग खर्चामध्ये काय काय म्हटलं, तर सरकारने कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी केलेला खर्च, प्लस डिफेन्स संरक्षण दलावर केलेला खर्च, एज्युकेशन शिक्षण आणि आरोग्य हेल्थ, या सगळ्या वेगवेगळ्या सुविधांवर केलेला सरकारचा खर्च म्हणजे सरकारचा उपभोग खर्च होय, कन्झम्पशन एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट. आणि व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर? तर सरकारने जो खर्च केला आहे कशा कशावर? ऑन क्रिएटिंग इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने जो काही केलेला खर्च आहे त्या सगळ्यांची पण बेरीज मारली जाते राष्ट्रीय उत्पन्न काढताना. कोणते खर्च आहेत? लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, रस्ते बांधणं, रेल्वेज बनवणं, ब्रिजेस, नवीन नवीन पूल बनवणं, काय आपल्या इथं बाहेर बनतोय राणीनगरला, डॅम्स, मोठे मोठे धरणं बांधणं, कनाल्स म्हणजे कालवे बांधणं, विच आर युज्ड बाय बिझनेस सेक्टर्स फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अॅन इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी किंवा लोकांना उपभोगासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा काय होणार आहे? पुढे उपयोग होणार आहे. म्हणून त्याचं नाव काय? गुंतवणूक खर्च. भावना पोचली का? मग आहे एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, निर्यात वजा आयात. त्याला काय म्हणलंय बघ त्यांनी? नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. चला नेक्स्ट बघा, नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट और नेट एक्सपोर्ट. नेट एक्सपोर्ट निव्वळ निर्यात. निव्वळ निर्यात कशी काढली जाते? एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. निर्यातीतून वजा करतात आयात. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. It is refers to difference between export and import of country during a period of 1 year, which starts on 1st April and ends on 31st March. कळलं का? आणि नेक्स्ट आहे रिसिप्ट मायनस पेमेंट्स. इट इज डिफरन्स बिटवीन एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय फॉरेनर्स ऑन डोमेस्टिक गुड्स अँड सर्व्हिसेस. फॉरेनर्सनी आपल्या देशातल्या वस्तू आणि सेवांवर किती खर्च केला तो, अँड एक्सपेंडिचर इन्कर्ड अब्रॉड बाय रेसिडेंट्स ऑन फॉरेन गुड्स अँड सर्व्हिसेस. आपल्या इंडियाचे लोक आहेत त्यांनी फॉरेनच्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर किती खर्च केला त्याला मायनस करणं, याला म्हणतात येणी वजा देणी. भावना पोचली का? नक्की कळलं? या समद्यांची जेव्हा आपण टोटल मारतो तेव्हा आपलं राष्ट्रीय उत्पन्न निघतं. कोणत्या पद्धतीने? खर्च पद्धतीने, बाय एक्सपेंडिचर मेथड. भावना पोचली? नक्की? पण मग ह्या पद्धतीत सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देर आर सम प्रिकॉशन्स. इथं तुम्हाला काही दक्षता घ्याव्याच लागतीलच. मग दक्षता आहेत ना, सेम टू सेम तिकडच्या सारख्याच आहेत ज्या आपण आधी शिकलो होतो, फक्त थोडी बहुत 19-20 चेंजेस तर असतातच. चला पहिलं वाला काय बघा. एक्सपेंडिचर ऑन ऑल इंटरमिजिएट गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी इग्नोर्ड इन ऑर्डर टू अवॉइड डबल काउंटिंग. हे आपण पहिल्याच मेथडमध्ये शिकलो होतो. दुहेरी गणना टाळण्यासाठी मध्यम वस्तूंचे मूल्य धरायचे नाही. कळलं का? म्हणजे जर का तुम्ही शर्ट हा बनवता आहात, शर्ट आपण डायरेक्ट वापरू शकतो. दोरा वापरणार आहे, गुंडाळणार तुम्ही एकमेकांना, अंगाला दोरा गुंडाळून फिरतोय असं होतंय का? फायनली काय वापरता तुम्ही? शर्ट वापरता. सो शर्टाच्या मूल्यामध्ये ऑलरेडी दोऱ्याचा मूल्य इन्क्लूड आहे, कपडा बनवण्याचं मूल्य इन्क्लूड आहे की नाही? म्हटल्यावर जे इंटरमिजिएट गुड्स मध्यम वस्तू आहे, दोरा कपडा, यांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. ही पहिली दक्षता आहे. भावना पोचली? जेव्हा तुम्ही ब्रेड खाताय, ब्रेड त्या ब्रेडच्या 45 रुपयामध्ये गव्हापासून बनवण्याचं पीठ बनवण्याची जी किंमत आहे ती, प्लस जेवढे लोक कामाला लागले हे सगळं ॲड की नाही, मग ह्यांचं वेगळं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. मध्यम वस्तूंचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्न मोजताना धरायचे नाही, समावेश करायचा नाही. कळलं का? इट शुड बी इग्नोर. का बरं? टू अवॉइड प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग, दुहेरी गणना टाळण्यासाठी. सेकंड,
माधव, हे आपलं झालेलं आहे आधी वाच. एक्सपेंडिचर ऑन रिपर्चेस ऑफ सेकंड हँड गुड्स शुड नॉट बी इन्क्लुडेड ऑर कॅल्क्युलेटेड. कळलं का? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ज्या वस्तू जुन्या वस्तू आहेत त्यांची खरेदी विक्री यांना राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करायचं नाही. कारण डेफिनेशन काय आहे? देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ फायनान्शियल इयर इज कॉल्ड ॲज नॅशनल इन्कम, है ना. सो ह्यावर्षी बनलेल्याच नाही त्या वस्तू, कधी ना कधी बनलेल्या आहेत त्या आपण आता खरेदी विक्री करतोय. सो याची व्हॅल्यू राष्ट्रीय उत्पन्नात धरायची नाही. ह्या दोन प्रिकॉशन्स ऑलरेडी कोणत्या मेथडमधून आलेल्या आहेत रे? पहिल्याच मेथडमधून आले. आणि दुसरी तर तिसऱ्या ह्याच्यात, दुसरी तर दुसऱ्या मेथडमध्ये पण आहे बघा प्रिकॉशन. चला 3 नंबर, एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सफर पेमेंट. ही पण दुसऱ्याच्यात आहे. एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सफर पेमेंट लाईक स्कॉलरशिप, ओल्ड एज पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स शुड बी इग्नोर्ड. हस्तांतरित देणी ही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय करायची नाही? धरायची नाही, वगळायची. वगळायची म्हणजे वजा करायची. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ट्रांसफर पेमेंट्स काउंट करायचे नहीं, क्योंकि तुमको स्कॉलरशिप मिली वो तुम्हारा इनकम है, पर अरे वो सरकार ने दी है, सरकार का खर्चा है. सो इट शुड नॉट बी इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम. भावना पोचली का? कळलं का? मला एक सांगा, इकडे बघा, स्कॉलरशिप मिळाली, तुम्ही सरकारचं काय काम केलं? काय काम केलं? तरी मिळाली ना. उनका खर्चा तुम्हारा इनकम, पण तुमने क्या किया? कुछ दिया? नहीं दिया. सो इट शुड नॉट बी इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम. दुसरी गोष्ट इकडं पहा, तुम्ही टॅक्स घेतला सरकारने, डायरेक्ट टॅक्स म्हणा, इनडायरेक्ट टॅक्स म्हणा, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, तुम्ही सरकारला दिला. सरकारने तुम्हाला डायरेक्टली काही दिलं का त्या बदल्यात? नाही. सो इट्स बोथ शुड नॉट इन्क्लूड इन नॅशनल इन्कम. ना डायरेक्ट टॅक्स ना इनडायरेक्ट टॅक्स आणि ना ट्रान्सफर पेमेंट्स काही बी राष्ट्रीय उत्पन्नात येणार नाही. कळलं का? भावना पोचली का? नेक्स्ट 4th नंबर, एक्सपेंडिचर ऑन रिपर्चेस ऑफ फायनान्शियल ॲसेट्स. हे सेकंडमध्ये होतं पा. काय म्हटलं ते मनापासून आहे का? फायनान्शियल ॲसेट्स ज्या आहेत त्यांना रिपर्चेस करताना जो काही एक्सपेंडिचर आला, इट शुड नॉट बी इन्क्लुडेड वाईल कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम बिकॉज दोज आर नॉट गुड्स ऑर सर्व्हिसेस. शेअर्स आहेत रे, शेअर्स, डिबेंचर्स, कर्जरोखे आणि भाग हे काही वस्तू आणि सेवा आहे का? सो याच्यावर होणारा खर्च राष्ट्रीय उत्पन्न धरायचा नाही. भावना पोचली? यापासून मिळणारं उत्पन्न तर धरायचं नाहीच आहे. इन्कम तर काय कॅल्क्युलेट करायचं नाहीच आहे. यांचं इन्कम काउंट करायचं नाहीच आहे. ह्यातून मिळणारं इन्कम शेअर्समधून, बट त्यात होणारा खर्चसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात धरायचा नाही. कळलं का? भावना पोचली? चला स्टॅपलर घेऊन यावं लागेल आपल्याला. पॉईंट नंबर 5, इनडायरेक्ट टॅक्सेस शुड बी एक्सक्लुडेड. एक्सक्लुडेडला मराठीमध्ये काय म्हणतं माहिती का? वगळणे. इनडायरेक्ट टॅक्सेसला काय म्हणतात रे? अप्रत्यक्ष कर. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अप्रत्यक्ष कर धरायचा नाही. आत्ताच तर बोलले होते मी. कळलं का? क्योंकि वो सरकार का इनकम है पर अपना खर्चा है. सरकारने आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली कुछ दिया है क्या? डायरेक्ट तुम्हाला आणून दिलं का? बेनिफिट नाही. मग तुम्ही जो टॅक्स भरला तो राष्ट्रीय उत्पन्नात धरला जाणार नाही. 6वं, एक्सपेंडिचर ऑन फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी इन्क्लुडेड. जसं हे आम्हाला माहितीच नव्हतं ना. अंतिम वस्तू आणि सेवांचेच मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरा. ठीक आहे ना, आम्हाला आधीपासून माहिती आहे. पहिल्या मेथडपासूनच कळलं ना आपल्याला हे. आणि लास्ट, सबसिडी शुड बी इन्क्लुडेड. अनुदानांना धरा, अनुदान मोजा आणि अप्रत्यक्ष कर मोजू नका. हे असं कुठे दिलेलं आहे ग? पहिल्या मेथडमध्ये पण आहे दक्षता आणि दुसऱ्या मेथडमध्ये पण ही दक्षता आहे, पण ती एकत्र आहे तिकडे आणि इथं वेगळी केली आहे त्यांनी. कळलं का काही? या आहेत राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती. तुम्हाला पेपरला येतात कोणत्याही 2. 8 मार्काचा क्वेश्चन आहे हा. कळलं का? नक्की? ओके.
पण या पद्धतीने जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं आउटपुट मेथडने, खाली वाचा, आउटपुट मेथड अँड इन्कम मेथड आर एक्सटेन्सिव्हली यूज, सगळ्यात जास्त याच दोन पद्धती वापरल्या जातात. कारण मला एक सांग रे, इकडे बघा, मैदा बनवणारा म्हणाल मैदा माझा फायनल गुड्स आहे, कारण मैदा भले काही लोक ब्रेड बनवायला वापरतात, केक बनवायला वापरतात आणि मग ते पुढे विकतात काहीतरी, पण काही मम्मी लोक घरी घेऊन जाऊन काही मैदा डायरेक्ट घरी वापरतात की नाही. म्हणजे याचा अर्थ ते म्हणतात मैदा पण फायनल गुड्स आहे. सगळेजण भांडायला लागले ना, आमची वस्तू फायनल वस्तू करा ॲड राष्ट्रीय उत्पन्नात. आणि जर का असं झालं तर प्रत्येक वेळेस हे पॉसिबल नाही आहे. आउटपुट मेथड म्हणजे आपली जी काय म्हणतात, आउटपुट मेथडला काय म्हणतो रे आपण अजून, उत्पादन पद्धत, ही सगळीकडेच लागू पडेल असं नाही आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त चालणाऱ्या दोन मेथड्स कोणत्या आहेत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, इन्कम मेथड अँड एक्सपेंडिचर मेथड. लाईक ॲडव्हान्स कंट्रीज लाईक USA, UK, the income method is popular and expenditure method is rarely used by any country because of its practical difficulties. हां, एक्सपेंडिचर मेथड जी आहे ना, ती बऱ्याचशा कंट्रीजमध्ये खूप कमी प्रमाणात वापरली जाते. असं का, तर डिफिकल्टीज आहेत. कसल्या माहिती का, व्यावहारिक अडचणी. दोन प्रकारच्या अडचणी येतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, दोन प्रकारच्या अडचणी येतात. एक आहे तात्विक, तत्त्व जमत नाही आहे, आणि एक आहे व्यावहारिक, व्यवहार कसा करावा तेच कळत नाही आहे. व्यवहार होईल तर कोणत्या आकडेवारी होईल. आणि या दोन गोष्टींमुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना थोड्या तरी अडचणी येतातच. कळलं का. मग आपलं राष्ट्रीय उत्पन्न सॉरी आपलं महाराष्ट्र, आपलं राज्य आहे भारत राज्य, भारत राष्ट्र आहे. मी ना आज ते महाराष्ट्र राज्याचं जरा जास्त वाचून आली आहे, डोक्यात तेच होते. आपलं भारत इंडियामध्ये कोणत्या मेथड यूज होतात, तर पहिली आणि दुसरी, आउटपुट मेथड अँड इन्कम मेथड. एक्सपेंडिचर मेथड ही आपल्याकडे पण थोडी जरा कमी प्रमाणात यूज केली जाते, पण करावी लागतेच. काही ठिकाणी लोकांचं उत्पन्न कसं आहे हे सरकारला अंदाज लावायचा असेल तर कुठे कुठे एक्सपेंडिचर मेथडसुद्धा यूज होते. खर्च पद्धती पण कधी कधी यूज होते. भावना पोचली का. चला, राष्ट्रीय उत्पन्न आपल्या मोजताना आपल्याला बऱ्याच प्रकारच्या डिफिकल्टीज म्हणजे अडचणी येतात. त्यातल्या या दोन अडचणी, यांचं नाव काय, एक आहे तात्विक अडचण, थिअरॉटिकल डिफिकल्टी और कन्सेप्च्युअल डिफिकल्टी, आणि दुसरी आहे प्रॅक्टिकल डिफिकल्टीज म्हणजे व्यावहारिक अडचणी. ओके, तर गंमत बघा बरं का, हा क्वेश्चन पण येऊ शकतो 8 मार्काला, एक तर इकडचा वाला एक तर तिकडचा वाला, दोघांपैकी एक अडचण येऊ शकते. नाही 8 मार्काला आली ना तर 4 मार्काला तर येतच येतो. मग तुम्ही म्हणाल कुठं, तर थोडक्यात उत्तर द्यायला किंवा सहमत असहमतला, ॲग्री डिसॲग्री. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. ॲग्री और डिसॲग्री, काय येतात ना. मग आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज देर आर 2 टाइप्स ऑफ डिफिकल्टीज while calculating national income. One is theoretical and another is practical. या विधानाशी मी असहमत आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना 2 प्रकारच्या अडचणी येतात, तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. आणि उदाहरणार्थ मस्तपैकी याचे 2-4 एक्झाम्पल चिटकून द्यायचे. असा क्वेश्चन आला तर एकदम भारीच आला. आणि जर का डायरेक्ट असा आला कि राष्ट्रीय उत्पन्न मापनाची व्यावहारिक अड़चन कोणत्याही 4 स्पष्ट करा, तो तुमको कोई तो भी 4 लिखने पड़ेंगे. पर 7 में राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ही कंपल्सरी लिहावीच लागेल. राष्ट्रीय उत्पन्नाची जी तुम्हाला दिलेली व्याख्या आहे ती बाय हार्ट करून ठेवा, लर्न करून ठेवा. कळलं का. ओके, चला पहिली कोणती डिफिकल्टी आहे, पहिलीचं नाव काय आहे, कन्सेप्च्युअल और थिअरॉटिकल डिफिकल्टी. थिअरॉटिकल म्हणजे काय रे, तात्विक अडचण. अजून एक नाव आहे त्या तात्विक अडचणला, बघ बरं जरा. तात्विक तत्व प्रिन्सिपल, हा संकल्पनात्मक अडचणी. यांचा अर्थ काय रे, तर प्रिन्सिपल्स मॅनेज नाही होत, प्रिन्सिपल्स मॅच नाही होते. ॲक्च्युअलमध्ये असं व्हायला पाहिजे होतं पण असं होत नाहीये. चला बघूयात पहिली वाली. पहिली आहे ट्रान्सफर पेमेंट्स. ट्रान्सफर पेमेंट्स, सरकारने काय म्हटलंय, सगळ्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरलं गेलं पाहिजे. पण एक गोष्ट तत्व आहे ना, एक तत्व आहे त्याच्यामुळे ते धरता येणार नाहीये. तत्व काय आहे की सरकार म्हणतंय
काही न करता जर का तुमचा माझा संबंध आला देणं घेणं, तर त्याला राष्ट्रीय उत्पन्नात घ्यायचं नाही. जसं स्कॉलरशिप दिली मी तुम्हाला, पेन्शन दिली मी तुम्हाला, तुमने मेरे लिए क्या किया, कुछ नहीं किया, तो मैं इसको राष्ट्रीय उत्पन्न में धरने का नाही. कळलं का? नक्की. आता माझ्या मम्मीला पण पेन्शन मिळते, कर्मचारी पेन्शन योजना सरकारकडनं भेटते है ना, तर त्या पेन्शनमध्ये तिला पण मिळतात किती 1044 रुपये भेटतात. तर ते जे पैसे भेटतात मम्मीने काय केलं त्याच्यासाठी, कुछ नहीं किया, तो उसको राष्ट्रीय उत्पन्न में काउंट करने का नहीं. भावना पोचली का? त्यालाच म्हणतात हस्तांतरित देणी. स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स, बेरोजगारी भत्ता, ओल्ड एज पेन्शन्स म्हणजे भविष्य निर्वाह निधी का नाही, निवृत्ती वेतन, बरोबर ना? पहिल्या पॉईंटमध्ये आहे ना, निवृत्ती वेतनच म्हणतात त्याला. यांना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरायचं नाही. भावना पोचली का? नक्की. इसमें और कुछ बताना चाहिए तुमको? सरकारने दिलेले, सरकारला तुम्ही भरलेले कर किंवा सरकारकडनं तुम्हाला भेटलेले उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात धरायचे नाही. सबसिडीज धरा, काही हरकत नाही, पण सरकार जे तुम्हाला पेन्शन देते आहे, स्कॉलरशिप देते आहे, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स बेरोजगारी भत्ता देते आहे, याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरायचं नाही. भावना पोचली? नक्की कळलं? मग हेच जे मी बोलली ना ते त्यांनी गोल 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 फिरून 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 त्याचे 6-7 वाक्य बनवलेत. वाच के देखो. चला, सेकंड आहे इलिगल इन्कम. ॲक्च्युअलमध्ये ना लिगल इन्कमपेक्षा इलिगल इन्कममध्ये पैसा लोकांना जास्त भेटतो, पण नावातच इलिगल आहे ना, बेकायदेशीर म्हटले ना नावातच, म्हटलं याला राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जाणार नाही. भावना पोचली का? इलिगल इन्कम लाईक इन्कम फ्रॉम गॅम्बलिंग, ब्लॅक मार्केटिंग, काळा बाजार, थेफ्ट, चोरी, स्मगलिंग यांच्यापासून जे मिळणारं इन्कम आहे हे ॲक्च्युअल इलिगल आहे. म्हटल्यावर हे राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जाऊ शकत नाही. कळलं का? तात्विक अडचण नंबर 2 कळली. थर्ड, अनपेड सर्व्हिसेस. मम्मीने तुमच्यासाठी बनवलेली पोळी, तुम्ही तिच्या त्या प्रेमाची मायेची मूल्य लावू शकत नाही आणि म्हणून मोफत सेवांना राष्ट्रीय उत्पन्नात धरले जात नाही. चला, फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम ओनली पेड गुड्स अँड सर्व्हिसेस आर कन्सिडर्ड. म्हणजे पार्सल पॉईंटमधली घेतलेली पोळी ती राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाणार, परंतु मम्मीच्या हातून जी बनवून घेतली आहे तिला राष्ट्रीय उत्पन्नात धरले जात नाही. However, there are number of unpaid services which are not accounted for in calculation of national income. For example, services of housewives, घरी काम करणाऱ्या स्त्रियांचे सेवा, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड आउट ऑफ लव्ह, अफेक्शन, सिम्पथी, मर्सी, चॅरिटी. काही लोक दान म्हणून पण सेवा करतात, त्या सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात धरल्या जाणार नाही. सहानुभूती म्हणून काही लोक सेवा देतात, त्या पण राष्ट्रीय उत्पन्नात धरल्या जाणार नाही. भावना पोचली का? ही होती तात्विक अडचण नंबर 3. दिस इज थिअरॉटिकल डिफिकल्टी नंबर 3. नाव नंबर 4. अगेन प्रोडक्शन फॉर सेल्फ कन्झम्पशन. स्व उपभोगासाठी केलेले उत्पादन. द प्रोडक्शन kept for self-consumption by farmers and other allied producers do not enter the market. Hence, it is not accounted for national income. प्रत्येक शेतकऱ्याला हे माहिती आहे का की आपण किती उत्पादन केलं याची माहिती अगदी इत्तुंभूत ही सरकारला दिलीच गेली पाहिजे. म्हटल्यावर प्रत्येकाचं बनवलेलं सगळंच उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जात नाहीये आणि हा आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनामधली पुन्हा एक तात्विक अडचण. भावना पचली का? नेक्स्ट, इन्कम ऑफ फॉरेन फर्म्स. अकॉर्डिंग टू IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याला काय म्हणता इंग्लिशमध्ये? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नुसार इन्कम ऑफ द फॉरेन फर्म शुड बी इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम ऑफ कंट्री वेअर द फर्म ॲक्च्युअली अंडरटेक्स प्रोडक्शन वर्क. ह्यांच्या हिशोबाने ना, आपल्या सरकारच्या हिशोबाने जिथे उत्पादन घ्याल तिथेच राष्ट्रीय उत्पन्न, तिथेच तुमचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात ॲड झालं पाहिजे.
पण या फॉरेन फर्म्स त्यांच्याकडे पण तेच आहे की फर्म्स आमच्या आहे ना, मग त्यांचं उत्पन्न आमच्या देशातून काय झालं जाईल, मोजलं जाईल. आणि म्हटल्यावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वापरात ही पण अजून एक अडचण आहे. भावना पोचली नक्की. नेक्स्ट डिफिकल्टी नंबर 6, माझं लक्ष आहे. व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स नंबर ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. आता एक एक्झाम्पल घ्या. सरकार रेल्वे फॅसिलिटी देतंय तुम्हाला. रेल्वेला खरंच ते परवडतंय का रे? एवढ्या लॉंग डिस्टन्सवर रेल्वे आपल्याला घेऊन जाते अगदी कमी खर्चामध्ये. हे रेल्वेला परवडतंय का? नाही परवडत आहे. तरीसुद्धा सरकार देतंय ना सुविधा. लाडक्या बहिणींना 50% माफ. 70 वर्षाच्या वरचे जे म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, त्या सगळ्यांना फ्रीमध्ये ट्रान्सपोर्टेशन. हे सरकारला देणं परवडतंय का? नाही. पण तरी सरकार देतंय ॲट रिझनेबल रेट, परवडणाऱ्या दरामध्ये, है ना. म्हणजे मग याचा अर्थ परवडणाऱ्या दरात. पण ॲक्च्युअल किती दर होता तो तर राष्ट्रीय उत्पन्नात धरलाच जात नाही आहे. धरलं काय जातं आहे, जे आपण ॲक्च्युअलमध्ये भरतोय तेवढंच. पण खरं तर त्याच गोष्टीला तुम्हाला खर्च लागणार होता केवढा, तो राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही आहे. आणि ही आहे अजून एक तात्विक अडचण. कळलं का? दिस इज ऑल्सो थिअरॉटिकल डिफिकल्टी. बंद पड रे. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स नंबर ऑफ पब्लिक सर्व्हिसेस such as law and order, defense, public administration, education, health services. तुम्ही जर का सर्दी झाली म्हणून दवाखान्यात गेले, नॉर्मल दवाखान्यात, तो तुमचे 1000-1200 रुपये कसे गायब करतो. तेच तुम्ही इकडे जा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 रुपयाची पावती फाडायला लागते आणि आपल्याला औषधं भेटून जातात. 10 रुपयाची पावती आणि तिकडे 1200 रुपये. किती तफावत आहे की नाही. म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही सेवा ज्या आहेत त्याचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जातं, पण 10 रुपये धरले जात आहे गं. ॲक्च्युअल व्हॅल्यू धरली जात नाही आहे. ही आहे थिअरॉटिकल डिफिकल्टी. की धरायला हवी होती अंदाजे ॲक्च्युअल व्हॅल्यू, पण धरली जाते आहे हातात आलेली व्हॅल्यू. कळलं का? भावना पोचली. द कॅल्क्युलेशन ऑफ दीज सर्व्हिसेस ॲट मार्केट प्राइस इज डिफिकल्ट. बाजारभावानुसार यांची या सेवांची जर का गणना करायची झाली ना, ती अवघड आहे, डिफिकल्ट आहे. ॲज द रिअल व्हॅल्यू ऑफ दीज सर्व्हिसेस इज नॉट नोन. या सेवांची ॲक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला माहितीच नाही आहे. सो ते मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं डिफिकल्ट आहे. सो जे काही आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय ते ॲक्युरेट येणं शक्य नाही. सो म्हणूनच ते म्हणतात की नॅशनल इन्कम काउंटेड बाय गव्हर्नमेंट इज ऑल्सो एस्टिमेट. अंदाज आहे. तंतोतंत खरी अशी राष्ट्रीय उत्पन्नाची ही माहिती नाही. हा अंदाज आहे. कळलं? आणि लास्ट चेंजिंग लेवल ऑफ प्राइजेस. म्हणजे बघा कधी कधी काय होतं रे, प्राइजेस वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढतात तर कधी कधी त्या कमी होतात. आणि हा जो चेंजिंग प्राइस लेवल आहे हा अकाउंटिंगमध्ये घेतला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हा धरला जात नाही. आणि ही पण आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातली अजून एक तात्विक अडचण. की तत्वानुसार त्या वस्तूची क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू त्यावेळेला जरा किमती घसरल्या आहेत त्याच्यामुळे त्याची किंमत दिसते समजा 50 रुपये, पण ॲक्च्युअलमध्ये ती वस्तू घ्यायला तुम्हाला खर्च लागला तर 100 रुपये. पण राष्ट्रीय उत्पन्नात दिसतंय किती? 50. है ना. म्हणजे होणाऱ्या किमतीतील बदलांचे तंतोतंत मापन करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले शक्य होत नाही. ही पण आहे त्यातली तात्विक अडचण. भावना पोचली का? नक्की एकदा ही वाचून बघा, तुम्हाला समजते का? नाही तर मी पुन्हा एक्सप्लेन करते तिला. 7वी वाली अडचण वाचा. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल डिफिकल्टी. व्यावहारिक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी. व्यावहारिक प्रॅक्टिकल याचा अर्थ त्यांना काय म्हणायचं आहे? संख्या सांख्यिकीय अडचणी. स्टॅटिस्टिकल डिफिकल्टीज म्हणजे संख्या. प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग. कोणती अर्धसिद्ध वस्तू आणि कोणती मध्यम वस्तू, कोणता कच्चा माल आणि कोणती अंतिम वस्तू. कधी कधी हेच बायफर्गेट करणं, हेच ठरवणं अवघड जातं आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची मापनात अडचण येते. व्हॉट इज इंटरमिजिएट गुड्स अँड व्हॉट इज फायनल गुड्स हे शोधायला काय होतं? डिफिकल्टी येते आणि त्यामुळे नॅशनल इन्कम काउंट करताना डिफिकल्टीज येतात. कोणती डिफिकल्टी? ऑफ डबल काउंटिंग. होते. चला बघा
The greatest difficulty in calculating national income of double count is double counting. It arises from failure to distinguish properly between final and intermediate goods. Like flour used by bakery is an intermediate product, but flour used by household it is an final product. म्हणजे आई जे घरी वापरते पीठ, आता असं बोलले मी तुम्हाला, मैदा किंवा गव्हाचं पीठ, ती अंतिम वस्तू आहे कारण घरी आणली वापरली. पण बेकरीवाल्यासाठी ती मध्यम वस्तू आहे ना. आणि हे बायफर्गेट करायला डिफिकल्ट जातं आणि त्यामुळे दुहेरी गणनेची समस्या वाढते. कारण आता मला सांगा, तुम्ही फॅक्टरीमध्ये जे गव्हाचं पीठ बनतं, तो माणूस असं सांगणार आहे का बरं की ना मी ही घरगुती लोकांना विकली, ही कारखानेवाल्यांना विकली, ही आहे फायनल गुड्स आणि ही आहे यांची फायनल गुड्स, असं होणार आहे का? नाही. म्हणजे हे डबल काउंटिंग इथे होते. एक मिनिट थांबा, सांगते मी पुन्हा. हां, तर मग मी तुम्हाला म्हटलं बघा की समजा एखादा गहूचं पीठ बनवणारा व्यक्ती आहे, तो काय असं बायफर्गेट करून सांगणार आहे का तुम्हाला, हे मी घरगुती लोकांना विकलं आणि हे मी बेकरीवाल्यांना विकलं, मग हे मध्यम वस्तू आहे, ह्याला राष्ट्रीय उत्पन्नात धरू नका, आणि ही अंतिम वस्तू आहे, ह्याला राष्ट्रीय उत्पन्नात धरा, असं ते म्हणू शकणार नाही आहे. विक्री करणारा काय म्हणेल, मैंने बेच दिया, दिस इज माय फायनल गुड्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अंतिम वस्तू म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाते आहे. ही काय झाली, दुहेरी गणना. कळलं का? कारण गव्हाचं पीठ बनलेलं जी बेकरीवाल्यांना दिलं गेलं आहे त्याची व्हॅल्यू पण त्या ब्रेडमध्ये इन्क्लुडेड आहे. म्हटल्यावर ऑलरेडी हा जो गव्हाचा पीठ आहे हा म्हणतो माझा फायनल गुड्स, हे राष्ट्रीय उत्पन्नात धरा, प्लस त्याची व्हॅल्यू असलेलं ब्रेड बनवलं आहे, हे बघा हे लोक डायरेक्ट वापरणार आहे, ह्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. म्हणजे झाले का नाही डबल काउंटिंग? कळलं? सेकंड, एक्झिस्टन्स ऑफ नॉन मॉनिटाइज सेक्टर. नॉन मॉनिटाइज सेक्टर, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. मौद्रिक क्षेत्र म्हणजे काय रे? मनीबाई. इन इंडिया, especially in rural areas, there exist non-monetized sectors. Agriculture still being in nature of subsistence farming, a major part of production is partly exchanged for other goods and services, and it is excluded while calculating national income. त्यांना म्हणायचं काय आहे की आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीवर लोक डिपेंड आहेत. आणि फक्त शेतीवर नाही, ते शेतीचा माल पुरं विकायला आणत नाही मार्केटमध्ये. बरेचसे लोक गव्हाच्या बदल्यात गव्हाच्या बदल्यात तांदूळ, तांदळाच्या बदल्यात डाळ असं एकमेकांना देणं घेणं करतात. म्हणजे बार्टर ट्रान्झॅक्शन होतं, वस्तू देवाणघेवाण होती, वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते. म्हणजे शेतीतलं धान्य आपल्या ह्या धान्याच्या बदल्यात दुसऱ्याचं धान्य घेतलं जातं, त्याला राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. झाला का नाही नॉन मॉनिटाइज सेक्टर? अमौद्रिक क्षेत्र, क्योंकि ये मार्केट में आया ही नहीं तो इसका मार्केट वैल्यू निकलेगा कहाँ से? भावना पोचली? म्हटल्यावर ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाहीये. भावना पोचली का? थर्ड, इनॲडिक्वेट अँड अनरिलायबल डेटा. याचं एक एक्झाम्पल देते मी. चला, एक शेतकरी आहे माधव, तो जेव्हा शेती करतो है ना, तेव्हा तो फक्त 4 महिन्यासाठी त्या गोष्टीचं पीक घेतो. 4, 4.5, 5 महिने. त्याच्या व्यतिरिक्त हा रिकामा असतो. हा रिकामा बसणार आहे का? नाही बसणार. तो काय करेल, शेतीला संलग्न असे वेगवेगळे व्यवसाय काढेल. अलाइड ॲक्टिव्हिटीज टू ॲग्रिकल्चर, अलाइड ॲक्टिव्हिटीज टू फार्मिंग. अलाइड म्हणजे काय? जोडणी म्हणजे काय? तर इसके साथ वो भी. सिर्फ ये काम नहीं करूंगा मैं, वहां से भी पैसा कमाऊंगा, हर जगह से मैं पैसा लूंगा. इनॲडिक्वेट और अनरिलायबल डेटा. मग बघा, ॲडिक्वेट अँड करेक्ट डेटा ऑन प्रोडक्शन अँड कॉस्ट डेटा रिलेटिंग टू क्रॉप्स, फिशरीज, ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट्री, कन्स्ट्रक्शन वर्क, स्मॉल एंटरप्राइजेस आर नॉट अवेलेबल. म्हणजे त्यांना म्हणायचं काय की आहे ना, क्रॉप पिकं घेतात जे लोक, फिशरीज जे मासेमारी करतात, ॲनिमल हजबंड्री जे पशुपालन करतात, फॉरेस्ट्री जे जंगल म्हणजे झाडं झुडपं लावतात, प्लस कन्स्ट्रक्शन वर्कर्स म्हणजे कामगार, प्लस स्मॉल एंटरप्राइजेस छोटे छोटे व्यवसाय प्रत्येकाचे असतात. आज प्रत्येक जण घरात काय करतोय? व्यवसाय करतो आहे. ह्या सर्व गोष्टींची ॲक्युरेट, तंतोतंत खरी खुरी माहिती मिळणे हे काय आहे? इम्पॉसिबल आहे. त्याने दिलं पण बघा तिथे
in a developing country. Besides, this data is on unearned incomes, consumption and investment expenditure of rural and urban populations are also not available, and this does not reveal the actual size of national income. कारण प्रत्येक जण हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतो का? कॅश थ्रू पण ट्रान्झॅक्शन्स होतात. प्रत्येक जणाला हे बघा, काही शेतकरी आहेत ना, शेती करतात ते त्यांची शेतीचं इन्कम राष्ट्रीय उत्पन्नात दाखवतात. पण शेती व्यतिरिक्त जे छोटे मोठे इन्कम असतात त्यातनंही पैसा मिळतो, पण ते राष्ट्रीय उत्पन्नात दाखवलं जात नाही. आणि मग इथे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याला ही पण एक आहे व्यावहारिक अडचण. इट इज ऑल्सो वन प्रॅक्टिकल डिफिकल्टी, की जो काही डेटा आहे तो रिलायबल आहे असं नाही. नॅशनल इन्कम आपण कॅल्क्युलेट केलंय, राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजलंय, पण ते अंदाजे तंतोतंत नाही. कळलं का? नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय रे? घसारा, झीज, खर्च. डेप्रिसिएशन refers to wear and tear of capital assets due to their use in production process. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वापरल्यामुळे भांडवली वस्तूंमध्ये, भांडवली मालमत्तेमध्ये होणारी झीज, याला आपण काय म्हणतो? घसारा म्हणतो. बट देर आर नो युनिफॉर्म और कॉमन रेट्स. काही कॉमन स्टँडर्ड रेट्स आहेत का डेप्रिसिएशनचे? काही अवेलेबल नाही आहे. आणि यामुळे इट इज डिफिकल्ट टू मेक करेक्ट डिडक्शन फॉर डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन करताना करेक्ट डिडक्शन, योग्य अशी घसारा वजा करण्यासाठी आपल्याकडे कोणताही रेट अवेलेबल नाही. आणि ह्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात पुन्हा एक अडचण येते व्यावहारिक, की किती डेप्रिसिएशन वजा केलं आहे ते करेक्ट आहे की नाही आहे. कळलं? कारण कम्प्युटरवर ह्यांनी डेप्रिसिएशन सांगितलं आहे म्हणे 60% डेप्रिसिएशन घेऊन टाका. पण अरे जर का ह्यांच्याकडे कम्प्युटर आहे तो किती वेळ वापरला जाईल रे? पार्सल पॉईंटवर जास्त नाही वापरला जाणार. तेच MNC कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीज, तिथे मात्र जास्त वेळ यूज केला जातो. त्यांचा डेप्रिसिएशन रेट आणि ह्यांचा डेप्रिसिएशन रेट कसा पाहिजे? डिफरंट पाहिजे की नाही? आणि ते जर का आपल्याकडे अवेलेबल नाही आहे ॲक्च्युअल रिलायबल डेटा, म्हटल्यावर हा काय आहे? डिफिकल्टी आहे फॉर कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. ही आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातली अडचण. भावना पोचली? नेक्स्ट आहे नॅशनल पॉलिसीज. नॅशनल पॉलिसी, हो नाही मी कुठेतरी चुकीकडे गेली. कॅपिटल गेन्स ऑर लॉसेस. कॅपिटल गेन्स ऑर लॉसेस. कॅपिटल गेन भांडवली फायदा किंवा तोटा, which are accrued to the property owners by increase or decrease in market value of capital assets or change in demand, are not included in national income because these changes do not result in current economic activity. For example, तुम्ही तुमचं पार्टनरशिप अकाउंट सध्या सोडवतात, त्याच्यामध्ये ॲसेट्स रिव्हॅल्यू होतात, ॲसेटची व्हॅल्यू वाढते, मार्केट व्हॅल्यू वाढते, म्हणजे काय तुम्हाला पैसे भेटताय का एक्स्ट्राचे? म्हटल्यावर त्याचा काही अर्थव्यवस्थेवर डायरेक्ट परिणाम होतच नाही आहे, मनीबाईचा परिणाम होत नाही आहे. म्हटल्यावर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याला धरलं जाऊ शकत नाही. ही आहे व्यावहारिक अडचण. दिस इज प्रॅक्टिकल डिफिकल्टी. की तुम्ही म्हणतात माझ्या मम्मीने ना 50,000ची एक जागा घेऊन ठेवली होती, ती ना आता 5 लाखाला झाली. अरे पण तुझी व्हॅल्यू कशी राष्ट्रीय उत्पन्नात ॲड करशील? कारण जोपर्यंत मम्मी ती विकत नाही तोपर्यंत मम्मीला पैसा भेटणार नाही. भावना पोचली? नक्की. नेक्स्ट आहे इलिटरसी अँड इग्नोरन्स. इलिटरसी अँड इग्नोरन्स, निरक्षरता आणि अज्ञान. लोक साक्षरच नाही आहेत, तर त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाबाबतीच्या किंवा तुमच्या उत्पन्नाबाबतीच्या माहिती हे सरकारला व्यवस्थित देणं हे तुम्हाला माहितीच नाही आहे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापनात ही एक अजून एक प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे, व्यावहारिक अडचण आहे. चला आपण एक्झाम्पल आपलंच घेऊयात की रस्त्याचे स्ट्रीट वेंडर्स आहेत, यातले किती लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील रे? एकही नाही. किती लोक आपलं उत्पन्न सरकारला रिपोर्ट करत असतील? एकही नाही. कॅश पैसा येतो, कॅश पैसा जातो, रिपोर्ट होतच नाही. आता तरी डिजिटल मार्केट आलंय म्हटल्यावर थोडंसं रिपोर्ट करावं लागतंय त्यांना, पण ते पण अवेलेबल नाही आहे आधी, हे की नाही? म्हटल्यावर राष्ट्रीय उत्पन्न मापनातली ही काय आहे? अडचण आहे. ॲक्च्युअलमध्ये जर काय छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरले गेले ना, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कुठल्या कुठे दिसेल, पण ते धरलं जात नाही. आपल्या घरी आपण काय केलं? दिवाळीची साफसफाई करायला एखाद्याला बोलवलं,
दिवाळीच्या सीझनमध्ये खूप लोक करतात साफसफाईचं काम. मग म्हणजे अगदी कॉलेजचे स्टुडंट्स पण करतात, लोकांच्या घरी जाऊन साफसफाईचं काम करतात, मस्तपैकी दिवसाचे 1000 रुपये घेऊन येतात. सगळंच काम एक अख्खा दिवस आम्ही तुमच्याकडे थांबू, तुम्ही सांगाल ते काम करू, 1000 रुपये आम्ही घेऊ. म्हणजे यांनी दिवाळीच्या आधी महिनाभरात 1000 रुपये करून 30,000 रुपये कमवले. ओके, ते 30,000 रुपये राष्ट्रीय उत्पन्नात धरले जाणार, कारण धरणार कसे, हे रिपोर्ट करतच नाही आहेत ना, आणि करणं आहे हे पण त्यांना माहीत नाही आहे. ही आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातली व्यावहारिक अडचण, कि लोगों को पता ही नहीं है क्या करना है. अपना इनकम गवर्नमेंट को रिपोर्ट करना है, आणि गव्हर्नमेंटला रिपोर्ट केला का गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतो, टॅक्स लावतो. आणि सगळ्यांना भीती काय असते की आपण जर का रिपोर्ट केला लगे आपल्याला टॅक्स लागेल. आणि या अज्ञानामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापन अशक्य ठरते, किंवा अचूक राष्ट्रीय उत्पन्न मापन करता येत नाही. ॲक्युरेट तंतोतंत असं राष्ट्रीय उत्पन्न मापन केलं जात नाही. कळलं का? निरक्षरता आहे, लोकांमध्ये साक्षरताच नाही आहे की आपण किती लाखापर्यंत उत्पन्न हे आपल्याला टॅक्स फ्री आहे, हेच लोकांना माहिती नाही आहे. लोकांना एवढं समजतं, हां एवढं इन्कम गेलं का 5% टॅक्स लागणार आहे. अरे पण ते 5% टॅक्स जेव्हा लागेल ना, सरकारने सांगितलं आहे ज्यांचं उत्पन्न या ठराविक लिमिटच्या आत आहे ना, त्यांना तो पण टॅक्स लागणार नाही आहे. म्हणजे जर का तुमच्या इन्कमवर 12,500 टॅक्स कॅल्क्युलेट केला जातोय, आला आहे, तर 12,500ची रिबेट आहे तुम्हाला. 12,500 12,500 गेले डायरेक्ट डॅश, म्हणजे तुम्हाला टॅक्स लागणारच नाही आहे. हे लोकांना माहितीच नाही, आणि म्हणून लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतच नाही. राष्ट्रीय उत्पन्न देशाला कळेल का ॲक्च्युअलमध्ये? नाही. नेक्स्ट आहे डिफिकल्टी इन क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. हे तर खूप महत्त्वाचं आहे की आता बघा, मी कोण आहे, टीचर आहे, प्रोफेशन माझं काय आहे, टीचिंग, बट स्टील मी ड्रेसेस विकते, तो माझा बिझनेस आहे. मी लोणचं बनवून विकते, तो माझा बिझनेस आहे. मी थंडीचे लाडू बनवून विकते, तो माझा बिझनेस आहे की नाही? पण मी ॲक्च्युअलमध्ये काय इन्कम दाखवलं फक्त? इथं असं नाहीच आहे ना की हा जर का झाडू मारणार तर हा झाडूच मारणार आहे, हा भांडे घासणार तर हा भांडेच घासणार आहे, ही टीचर तर ही टीचरच राहणार आहे, किंवा हा व्यक्ती झोमॅटोचं काम करतोय बस तो झोमॅटोचं काम करणार आहे. असं काही स्पेसिफिकेशन स्पेशलायझेशन नाहीच आहे. आणि म्हटल्यावर राष्ट्रीय उत्पन्न मापनात पुन्हा ही पण एक आहे व्यावहारिक अडचण, की आता माझे मिस्टर ते जॉब करतात, पण संडेला जर का त्यांना सुट्टी असेल, सॅटर्डे संडे, तर ते आरामशीर झोमॅटो करायला जातात. हे इन्कम दिसतंय जे ते जॉब करताय, पण हे झोमॅटोवाला इन्कम ऑनलाईन दाखवलं जात नाही आहे. ही आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातली व्यावहारिक अडचण. कळलं का? तिचं नाव काय? डिफिकल्टी इन क्लासिफिकेशन ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. चला, नेक्स्ट आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. बरोबर ना? व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. वापस तेच आलं अगेन. तिकडं चेंज इन प्राईस लेवल होतं, आणि इथे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी आलं. म्हणजे मालसाठ्याचे मूल्यांकन. तर रॉ मटेरियल, इंटरमिजिएट गुड्स, सेमी फिनिश गुड्स आणि फिनिश गुड्स इन स्टॉक ऑफ प्रोड्युसर्स आर नोन ॲज इन्व्हेंटरी. आपल्याकडे जो कच्चा माल असतो, अर्धसिद्ध वस्तू असतात. इथं शब्द असेल पाहिजे तो अर्धसिद्ध वस्तू, मध्यम नसेल, इथं अर्धसिद्ध वस्तू असेल. बघा, कच्चा माल, अर्धसिद्ध वस्तू प्लस फायनल म्हणजे अंतिम वस्तू, हे सगळ्या प्रकारच्या मालसाठा हा आपल्या प्रोड्युसरकडे, उत्पादकाकडे असतो. एनी मिस्टेक इन मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी विल डिस्टॉर्ट द व्हॅल्यू ऑफ फायनल प्रोडक्शन ऑफ प्रोड्युसर. देअरफॉर द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी रिक्वायर्ड टू बी केअरफुल असेसमेंट. त्यांना म्हणायचं काय आहे की ना, तुमच्या वस्तूचे जे मूल्य तयार होते ना, आपल्या वस्तूची फायनल किंमत, हां, मग त्या वस्तूची जी फायनल किंमत आहे ना, त्या किमतीसाठी आहे ना, या सगळ्यांचं मूल्यांकन प्रॉपर झालं पाहिजे, कारण ह्याचंच मूल्य पुढे ॲड होणार असतं. आणि जर का याच्यामध्ये चुकी झाली तर राष्ट्रीय उत्पन्न मापनात सुद्धा चुकी होणार आहे. सो मालसाठ्याचे मूल्यांकन करताना अगदी काळजीपूर्वक करावे लागणार. भावना पोचली का? अगर उधर गडबड हो गई तो नॅशनल इन्कम भी काउंट होने में गडबड हो जाएगी. भावना पोचली का? या होत्या राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या व्यावहारिक अडचणी. दीज आर थिअरॉटिकल डिफिकल्टीज वाईल कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. इथे प्रकार तुमच्याकडे किती आहे? एक तिकडं 7 आहेत आणि इकडे 8 आहेत. यातल्या तुम्हाला कोणत्याही 4 लिहायला येतील अगर 4 मार्क्स के लिए आया तो. आणि जर का 8 मार्कासाठी आला तर डायरेक्टली सर्व लिहायचे आहेत विथ डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येसहित.
म्हटल्यावर तुम्ही जेव्हा आता तुमचा आपला इकोचा सिलेबस ऑलमोस्ट आपला कंप्लीट होत आला आहे, अशा वेळेला आपले सगळेच ऑलमोस्ट सिलेबस कंप्लीट होत आलेत, अशा वेळेला पहिले ना लेसन्स हातात घ्यायचे. लेसन हातात घेतले का त्यात किती क्वेश्चन बनत आहे, मोस्टली मोठे क्वेश्चन्स, त्या क्वेश्चनची नावं बघायची. जसं आता हा 7वा लेसन आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा. या लेसनमध्ये तुमचे मोस्टली दिसताना क्वेश्चन्स काय होतात? पहिलं, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम. हा 8 मार्काला क्वेश्चन मोस्टली येतच नसतो, 4 मार्काला येतो. सो ॲटलिस्ट 4 वैशिष्ट्ये तुमची पाठ असली पाहिजे. दुसरा क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातल्या पद्धती. 3 पद्धती आहेत, यातल्या कोणत्याही 2 पद्धती तुम्हाला येतात 8 मार्काला. तुम्हाला ह्या करणं आहे, त्याच्या दक्षता करणं आहे, आणि सर्व पद्धती एकत्र एकाच वेळेला अभ्यास केला ना की या एकमेकींना मदत करतात, म्हणल्यावर सोपं जातं अभ्यासाला. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या अडचणी. यांच्या हेडिंग्स आधी लर्न करा. हेडिंग्स लर्न केल्यावर पेपरला उत्तर कसंही लिहिता येतं. एकदा मी शिकवलेली शब्द आहेत ना, माझी शिकवलेली भाषा ही अशीच्या अशी पेपरला आठवते, अशीच्या अशी पेपरला आठवते. पण हेडिंग्स जर का माहिती नसेल तर मधलं उत्तर लिहिणं कन्फ्युजन होतं, आणि म्हणून तुमचे हेडिंग्स पाठ असले पाहिजे. आणि अजून लास्ट क्वेश्चन या लेसनमधनं एक येतो, किती दिवसांनी दिसला, या लेसनमधनं एक लास्ट क्वेश्चन येतो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचे महत्त्व. म्हणजे नॅशनल इन्कम का काउंट केलं जातं? तर नॅशनल इन्कम जर का काउंट नाही केलं ना, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं नाही ना, तर आपल्या देशातली एकही आर्थिक धोरण बनणारच नाही. नो एनी इकॉनॉमिक पॉलिसी कॅन बी फॉर्म्ड विदाउट युझिंग डेटा फ्रॉम नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो आपल्याला डेटा मिळतो, जी माहिती मिळते ना, त्या माहितीशिवाय आपल्या देशातलं एकही आर्थिक धोरण बनलं जाऊ शकत नाही. सो दिस डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. मग याचे महत्त्व तुम्हाला दिलेले आहेत ना. आता हा क्वेश्चन तुम्हाला 8 मार्काला कंपल्सरी येणार नाहीच आहे, हा येणार तर 4 मार्काला येणार. सो एनी 4 शुड बी लर्न. कोणते तरी 4 तुम्हाला नक्कीच करावे लागणार आहेत. सबको पढो, लर्न 4 को करो. असं जर का तुम्ही धड्यांचा अभ्यास कराल ना तर तुमचा इको अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये सुद्धा भारी होईल. फुल रिव्हिजन करता येईल तुम्हाला. रिव्हिजन करा, पाठांतर नाही. वाचायचं आठवायचं, वाचायचं आठवायचं, ह्याला अभ्यास म्हणतात. तुम्ही पाठ कराल, तुमची जर का इंजिन अडकली तर पूर्ण बोगी अडकून जाईल. स्टार्टिंग नाही आली, एंडिंग होणारच नाही. सो लर्निंग मला आवडत नाही, मी लर्निंग करायला कोणाला लावतही नाही. गोष्टी लक्षात ठेवा. लर्न काय करायचं आहे, हेडिंग्स लर्न करायचे आहेत फक्त. आणि त्या हेडिंग्स तुमच्या मी कंटिन्युअसली काही ना काही करताना, आपण जेव्हा क्वेश्चन आन्सर घेऊ तेव्हा तुमच्या हेडिंग्स मी कंटिन्युअसली रिवाइज करून देणारच आहे. म्हटलं त्या लक्षात राहतील आपोआप. पण अगर तुमने सब कुछ लर्न करने को गए ना तो कुछ नहीं होगा. आणि मी तुम्हाला आधीपासून बोलली होती की एकदा डिसेंबर क्रॉस झाला का कॉलेजवाले असं लिखाण देतील का पार तुम्ही पार पागल होऊन जाल. आणि ते होणार. आधीच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आधीपासून अभ्यास करा. मी आज शिकवलं, लगेच घरी जाऊन आज अभ्यास केला तर तुमचा फायदा झाला असता. हे मी प्रत्येक बॅचला पहिल्याच दिवशी सांगते आणि रोज रोज सांगत असते. तर आता तुम्ही त्याचा किती वापर करता ते तुमच्यावर आहे. चला, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेचे महत्त्व. ही जे नॅशनल इन्कम कन्सेप्ट आहे, हिचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर याचं महत्त्व काय आहे? एकदम छोटंसं आहे, शॉर्टकटवालं महत्त्व आहे. कारण हे ऑलरेडी सगळं शिकवून झालं आहे, फक्त आता तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं आहे थोडंसं वालं. झोपायचं नाही रे. राष्ट्रीय उत्पन्न का महत्त्वाचं आहे? तर सगळ्यात पहिले अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. फॉर अवर इकॉनॉमी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अरे तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे ते शोधायला काय बनवता रे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे की नाही? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, यातनं समजतं की कितना नफा हुआ है. सेम आपल्या देशाचं काही होतंय का नाही चांगलं, उसको भी अकाउंटिंग लगती है अँड दॅट अकाउंटिंग इज कॉल्ड ॲज नॅशनल इन्कम. अख्ख्या देशाची अकाउंटिंग जी केली जाते ना त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आणि म्हणून त्याचं एक टोपण नाव पण ठेवलेलं आहे, सोशल अकाउंट्स, सामाजिक लेखा. निळा कलरचा बॉक्स मारलाय बघा त्याला, सामाजिक लेखा. नॅशनल इन्कम डेटा आर इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमी ऑफ अ कंट्री. अर्थव्यवस्था आपली भारताची, यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती खूप महत्त्वाची आहे. In present times, national income data regarded as accounts of the economy. So it is called as social accounts. आजच्या काळात
राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती म्हणजे आपल्या देशाची काय असते, लेखा, काय म्हणले त्यांनी, सोशल अकाउंट, सामाजिक लेखाच्या आधी वाक्य ते वाचा, वाक्य वाच स्टार्टिंग पासून. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती असणे महत्त्वाचे आहे. हां सध्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. याला सामाजिक लेखा खाती म्हणून ओळखले जाते. बस एवढंच म्हटलंय, ठीक आहे, जाईल बरं त्या आतमध्ये. पुढे नेक्स्ट, इट टेल्स अस हाऊ द ॲग्रिगेट ऑफ नेशन्स इन्कम, आउटपुट अँड प्रोडक्ट रिझल्ट फ्रॉम द इन्कम ऑफ डिफरंट इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स, इंडस्ट्रीज अँड ट्रान्झॅक्शन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. व्यक्ती, व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामधून कुठून कुठून किती उत्पन्न मिळते, किती उत्पादन होतंय आणि किती विक्री होते, या सगळ्यांची माहिती डिटेलमध्ये इकडून मिळते, राष्ट्रीय उत्पन्नातून मिळत असते. भावना पोचली? इतना नहीं लिखाना तो भी चलता है. सोशल अकाउंट्स तक आ जाओ, बहुत है. सामाजिक लेखापर्यंत आले तरी खूप आहे. नेक्स्ट आहे नॅशनल पॉलिसी, नेशन्स पॉलिसी. आपल्या देशाच्या वेगवेगळी धोरणं बनवण्यासाठी जी माहिती लागते ना, ती माहिती कुठून भेटते, राष्ट्रीय उत्पन्नातून भेटते. विदाउट नॅशनल इन्कम नो पॉलिसी कॅन फ्रेम. कोणती पण पॉलिसी फ्रेम केली जाऊ शकत नाही. बघा, द नॅशनल इन्कम डेटा फॉर्म्स द बेसिस ऑफ नॅशनल पॉलिसी सच ॲज एम्प्लॉयमेंट पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी, ॲग्रिकल्चर पॉलिसी. औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, रोजगार धोरण, सर्व प्रकारची धोरणं ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती खूप महत्त्वाची आहे. These figures enable us to know the direction in which industrial output, investment and savings etc. change, and national income also help to generate the models like growth models, investment models. म्हणजे याचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर, राईट पाथ म्हणजे काय रे, राईट पाथला काय म्हणतात, योग्य मार्ग. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर नेण्यासाठी जी वेगवेगळी धोरणं बनवली जातात, त्या सर्वांसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची माहितीच खूप महत्त्वाची आहे. कळलं का? नक्की. म्हणून तुम्ही आठवतं का तुम्हाला स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, त्यातलं लास्ट वैशिष्ट्य आहे पॉलिसी ओरिएंटेड, धोरणाभिमुख. मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अ पॉलिसी ओरिएंटेड. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न तसेच स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना धोरणाभिमुख आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रातच राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं आणि राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं म्हणून तर धोरणं बनतात. सो इट इज पॉलिसी ओरिएंटेड. कळलं का? भावना पोचली? पॉइंट नंबर 3, इकॉनॉमिक प्लॅनिंग. आत्ताच तर बोलले, धोरणं नाही, योजना नाही. राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती असेल तर योजना बनवू शकतात. तुम्हाला आठवतं का 11वीला आपण शिकलो होतो पंचवार्षिक योजना, 5 years प्लॅन. 9वाले होता तुमचा इकोचा. इकॉनॉमिक पॉलिसी, इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ 1991. त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड अर्बनायझेशन होतं. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण होतं त्याच्यामध्ये. भारताचे आर्थिक धोरण, नवीन आर्थिक धोरण 1991चं, ज्या वर्षी मी आली होती है ना, त्या धोरणामध्ये काय शिकवलं जातं, तर योजना बनवल्या आहेत, पंचवार्षिक योजना, की या 5 वर्षात आपल्या देशाचा एवढा एवढा बदल होणार आहे, त्याच्यासाठी असा असा खर्च केला जाणार आहे. ह्या सगळ्या योजना बनवण्यासाठी तुमको डेटा लगेगा, माहिती लागेल, विच विल बी प्रोव्हाइडेड बाय ओनली विथ द हेल्प ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न मोजल्यावरच ही माहिती तुम्हाला मिळणार आहे. भावना पोचली का? म्हणजे देश कुठून उत्पन्न कमवतोय, इन्कम. इन्व्हेस्टमेंट कुठे करतोय, गुंतवणूक. सेविंग्स किती होत आहेत, बचत. अँड प्लस कन्झम्पशन, उपभोग कुठे कुठे केला जातो, किती प्रमाणात केला जातोय. सगळे डेटा हा कुठून भेटणार आहे, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. आणि यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीशिवाय कोणत्याही प्रकारच्या योजना बनवू शकत नाही. सो योजना बनवण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीची गरज पडते. भावना पोचली? मग आहे इकॉनॉमिक रिसर्च. तुम्ही ऐकलंय का, लोक PhD करतात, PhD ऐकलंय? PhD केलं की त्यांना डॉक्टरांची उपमा मिळते है ना. हे काय करतात रे,
हे देशाची एखादी समस्या निवडतात आणि त्या समस्येवर उपाययोजना काढण्यासाठी डीपमध्ये स्टडी करतात. सो इनको डीप में स्टडी करने के लिए डिटेल्ड इन्फॉर्मेशन कहाँ से मिलेगी? नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नातून भेटेल. येते का लक्षात? कळलं का? म्हणजे जर का आपल्या देशाला इकॉनॉमिक रिसर्च करायचे आहेत, आर्थिक संशोधन करायचं आहे, तरीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती तिथे गरजेची आहे. त्या माहितीशिवाय संशोधन होऊच शकत नाही. कळलं का? वापस तेच आउटपुट उत्पादन, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, कन्झम्पशन उपभोग, सेविंग्स बचत, एम्प्लॉयमेंट रोजगार, आपल्या देशात कशा प्रमाणात आणि कसे कुठे आहे हे सगळं डेटा आपल्याला जर का हवा आहे तर तो कुठून मिळेल? राष्ट्रीय उत्पन्नातून. कळलं का? नक्की. सो नॅशनल इन्कम डेटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमिक रिसर्च. नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. राहणीमानाचा दर्जा यांची तुलना करणे. आधीच मी बोलले की एका व्यक्तीची प्रगती कशी होते ते सिबिल चेक करतं, है ना. फायनान्शियल प्रगती कशी आहे ती सिबिलवरनं कळते. सेम देशाची प्रगती होते की नाही होते हे कशावरून कळतं माहिती आहे? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानाचा दर्जा. आणि जर का तुम्हाला लोकांच्या राहणीमानाचा दर्जा मोजायचा असेल, कंपेअर करायचा आहे, तुलना करायची असेल मागच्या वर्षीचा या वर्षीचा, तो तुमको नॅशनल इन्कम का डेटा लगेगा, मागच्या वर्षीचा पण या वर्षीचा पण. सो राहणीमानाच्या दर्जाची तुलना करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती गरजेची आहे. कळलं? नेक्स्ट, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. गरिबांची संख्या किती आणि श्रीमंतांची संख्या किती? गरिबांचं उत्पन्न किती आणि श्रीमंताचं उत्पन्न किती आहे हे सगळं मोजण्यासाठी, लोकांच्या उत्पन्नामध्ये तफावत आहे का, लोक कुठून कुठून उत्पन्न किती कमवत आहे, ही सगळी गोष्ट ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न गरजेचे आहे. उत्पन्न पद्धती आठवा. उत्पन्न पद्धती, इन्कम मेथड, त्याच्यामध्ये आठवा खंड वेतन व्याज नफा प्लस मिश्र इन्कम, है ना. रेंट वेजेस, कपडे, रेंट वेजेस, टॅक्स नाही, इंटरेस्ट अँड प्रॉफिट प्लस मिक्स इन्कम, ह्या समजांची टोटल. म्हणजे याचा अर्थ आपल्या देशात उत्पन्नाचे वितरण कसे होते आहे हे मोजण्यासाठी सुद्धा कोणती माहिती लागणार आहे? राष्ट्रीय उत्पन्नाची. भावना पोचली का? म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना खूप खूप महत्त्वाची आहे. ओके, चला ऑब्जेक्टिव्ह बघा. एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय. वाईल एस्टिमेटिंग नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न अंदाजे मोजताना वी इन्क्लूड ओनली व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस इन ऑर्डर टू. का बरं फक्त अंतिम वस्तू मोजता रे तुम्ही? दुहेरी गणना टाळण्यासाठी, टू अवॉइड डबल काउंटिंग. म्हणजे याचं उत्तर काय आहे? बी. NDP, हे बघा इथे NDP आहे, इथे NDP. NDP 2 नंबरला आहे, पाहिलं का? नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. ऑप्टेन बाय, कशातून वजा करता रे? घसारा. GDP मधून. 2 नंबरचं उत्तर आहे पाय. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून जेव्हा घसारा वजा होतो तेव्हा मिळतो निव्वळ देशांतर्गत उत्पादन. भावना पोचली का? GDP से जाता है डेप्रिसिएशन, तो आता है NDP. भावना पोचली? मी म्हटलं तर तुम्हाला दिस फॉर्म्युलाज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट, ये यूज होता है हर जगह. चलो नेक्स्ट. इन इंडिया नॅशनल इन्कम इज एस्टिमेटेड युजिंग डॅश डॅश मेथड. इंडियामध्ये कोणत्या 2 मेथड वापरल्या जातात? आत्ताच शिकवलं होतं. आउटपुट अँड इन्कम मेथड. व्हेरी गुड. उत्पादन आणि उत्पन्न पद्धती भारतामध्ये वापरली जाते. कोणती? उत्पादन आणि उत्पन्न पद्धती. पॉईंट नंबर किती आहे? ड म्हणजे डी. कळलं का? चल माधव, वापस तेच मी म्हणते तुला. हे बघ इकडं माधव, इकडं वरती हे आहेत ना, हेच वापरायचं आणि रिकाम्या जागाचं उत्तर द्यायचंय. बघा, C प्लस I प्लस G प्लस X मायनस M, याचं उत्तर काय येईल? GDP. GDP म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत उत्पादन, आहे का नाही? म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की या फॉर्म्युलाला मनापासून बघा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला.
हां मग वरती पण आला ना 2 नंबरचा क्वेश्चन मध्ये. चला नेक्स्ट गप्पाचे पुढचं बघ 2 नंबर. आउटपुट मेथड आणि इन्कम मेथड. आउटपुट मेथडचं दुसरं नाव काय? प्रोडक्ट मेथड किंवा इन्व्हेंटरी मेथड. मराठीमध्ये माल साठा पद्धत. माधव, उत्पन्न पद्धतीला उत्पादन खर्च पद्धती म्हणतात, तसं उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असेही म्हणतात. इन्कम मेथड इज कॉल्ड ॲज फॅक्टर कॉस्ट मेथड अँड आउटपुट मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी मेथड. 2 नंबरचं उत्तर काय आहे? इन्व्हेंटरी मेथड किंवा मालसाठा पद्धत. तिसरं थिअरॉटिकल डिफिकल्टीज, ट्रान्सफर पेमेंट. मग व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, प्रॅक्टिकल डिफिकल्टी. अरे तिकडची आहे तात्विक अडचण, तर इकडची आहे व्यावहारिक अडचण. भावना पोचली? माधव, भावना तुझी वरतून गेली. क्लासमध्ये लक्ष दे. नो, आपल्याला लिहायचं असतं. ब्रॅकेट वगैरे काहीच नाही, आपल्याला लिहायचं आहे. चला चुकीची उत्तरं शोधा असं म्हटलंय त्यांनी. चुकीची उत्तरं शोधा ना. योग्य पर्याय निवडा. आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर. यांनी म्हटलंय अयोग्य पर्याय निवडा. हा काय विषय नक्की? चला बघूयात. चुकीची जोडी शोधा म्हटलंय ना. चला मग पहिलं, नॅशनल इन्कम कमिटी, राष्ट्रीय उत्पन्न समिती ही 1949ला स्थापन झाली होती का? जाओ चेक करके आओ. व्हेरी गुड. चला म्हणजे काय आहे, 1949ला स्थापन झालेली आहे. पहिलं बरोबर आहे. फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष चालू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला, म्हणजे हे पण बरोबर आहे. पुढं इन्कम मेथड, उत्पन्न पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, खंड वेतन व्याज नफा. कुठं गेलं? खंड वेतन व्याज नफा आहे. रेंट वेजेस इंटरेस्ट अँड प्रॉफिट. मिक्स इन्कम पण आहे. नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड पण आहे. हे बी बरोबर आहे. खालची बघा, एक्सपेंडिचर मेथड मध्ये नॅशनल इन्कम इज इक्वल टू रेंट वेजेस इंटरेस्ट प्रॉफिट. चूक. म्हणजे याचं उत्तर काय आहे? डी. ड वाला चुकी. चला इकडे बघा. अरे इकडे बघा. ऐ खर्च पद्धतीमध्ये काय मग? सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी. उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात वजा आयात आणि प्लस येणी वजा देणी. ही कोणती पद्धत आहे? खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड. भावना पोचली? ओके, म्हणजे हे वाला उत्तर चुकलेलं आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन अँड आयडेंटिफाय द कन्सेप्ट. पहिले एक कन्सेप्ट ओळखा आणि तिच्याबद्दल एक लाईन लिहा. ओनली एक लाईन लिखा तो भी 2 मार्क्स मिल जाएंगे. कन्सेप्ट ओळखा आणि एक लाईन लिहा. ओके, हो. क्वेश्चन असा आहे, तो चष्म्यावाला मुलगा जो हुडी घालून फिरतो. मग आपलं एक्झाम्पल काय, उत्तर काय आलं? सुजित, है की नाही? जो क्लासमध्ये 12वीचा मुलगा आहे, 12thला आहे, SSP कोचिंग क्लासेसला आहे. एक लाईन लिहायची आहे तुम्हाला फक्त. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. वृंदा रिसिव्ह मंथली पेन्शन ऑफ ₹5,000 फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट. हे उत्तर कसलं आहे? हस्तांतरित देणी, ट्रान्सफर पेमेंट. मग याचं उत्तर तुम्ही काय लिहिणार? ट्रान्सफर पेमेंट्स, हस्तांतरित देणी. जे सरकारचा खर्च आहे, वैयक्तिक व्यक्तीचं उत्पन्न आहे परंतु सरकारचा खर्च आहे, याला राष्ट्रीय उत्पन्नात धरले जात नाही. ट्रान्सफर पेमेंट्स आर इन्कम टू द इंडिव्हिज्युअल बट इट इज एक्सपेंडिचर फॉर गव्हर्नमेंट. सो इट शुड नॉट बी इन्क्लुडेड इन कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. वीरू केप्ट असाइड 100 kg bag out of 500 kg of wheat produced in his farm for his family. त्याने 500 किलो उत्पादन घेतलं, त्यातनं 100 किलो बाजूला काढून ठेवलं फॅमिलीसाठी. याला म्हणतात प्रोडक्शन फॉर सेल्फ कन्झम्पशन, स्व उपभोगासाठी उत्पादन. मग तुम्ही याचं उत्तर कसं लिहिणार? दिस इज अ प्रोडक्शन फॉर सेल्फ कन्झम्पशन ऑफ विच एस्टिमेटेड व्हॅल्यू शुड बी इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम. हे आहे व्यक्तीचं किंवा शेतकऱ्याचं केलेलं स्व उपभोगासाठी केलेलं उत्पादन, ज्याचे अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरले गेले पाहिजे. कळलं का?
नेक्स्ट थर्ड, शीतल परचेस व्हीट फ्लोअर फॉर हर बेकरी फ्रॉम फ्लोअर मिल. तिने बेकरीसाठी वस्तू घेतलेली आहे विकत बरं का. गव्हाचा पीठ घेतलंय पण बेकरीसाठी. दिस इज मध्यम वस्तू, इंटरमिजिएट गुड्स विच विल include in production process should not be calculated in national income. मध्यम वस्तूंचे राष्ट्रीय उत्पन्नात इथे मूल्य धरले जात नाही. कळलं. नेक्स्ट, शोभा कलेक्टेड डेटा रिगार्डिंग मनी व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन द कंट्री फॉर फायनान्शियल इयर 18-19. 2018 2019 18-19च्या वर्षासाठी हिने सर्व डेटा कलेक्ट केलेला आहे. याला तुम्ही काय म्हणणार? नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. ह्या त्याची डेफिनेशन. देशाच्या आर्थिक वर्षात, देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन अन इकॉनॉमी ड्यूरिंग अ फाइनेंशियल ईयर इज कॉल्ड एज नेशनल इनकम. ऐसा हमको लिखना पड़ेगा. नेक्स्ट, राजेंद्र हैज टोटल स्टॉक ऑफ 500 जेल पेन्स इन हिज शॉप. दुकानात किती जेल पेन आहेत? 500. आउट ऑफ विच 200 जेल पेन्स प्रोड्यूस्ड इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर. 200 जेल पेन कधीचे आहेत? मागच्या वर्षाचे. मग याने राष्ट्रीय उत्पन्नात किती लिहिले पाहिजे होते? 300. याला तुम्ही म्हणणार व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. मालसाठ्याचे मूल्यांकन. दिस इज अ प्रॅक्टिकल डिफिकल्टी ऑफ कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. ही राष्ट्रीय उत्पन्न मापन करतानाची व्यावहारिक अडचण आहे. भावना पोचली का? नक्की. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा ते 2 सेक्टर मॉडेल, ते आपलं ते नाही का चक्र होतं असं वालं, लेसनच्या 2 नंबरच्या पेजवर. ते वाला चक्रावर डायरेक्ट क्वेश्चन आलाय बघा 4 मार्काचा. क्वेश्चन 5 मध्ये बघा, एक्सप्लेन 2 सेक्टर मॉडेल ऑफ सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या द्विक्षेत्रीय प्रतिमानाचे काहीतरी आहे, द्विक्षेत्रीय प्रतिमान स्पष्ट करा, है की नाही? चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन 6. ॲग्री और डिसॲग्री. एक ऑलरेडी माझा शिकवून झालाय, वाचा तो पहिलावाला. राष्ट्रीय उत्पन्न, देर आर मेनी थिअरॉटिकल डिफिकल्टीज इन कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक तात्विक अडचणी येतात. ॲग्री और डिसॲग्री? ॲग्री. मॅडम 7 येतात. किती येतात? 7 येतात, है की नाही? या विधानाशी मी सहमत आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना अनेक व्यावहारिक आणि तात्विक अडचणी येतात आणि तात्विक अडचणींची सगळे मस्तपैकी नावं चिपकून द्यायचे आणि एकाला एक्सप्लेन करायचं. भावना पोचली? तुम्ही तिलाही पण घेऊ शकता ना तात्विक अडचणमध्ये. ट्रान्सफर पेमेंट, हस्तांतरित देणी, अशी तुमची फेवरेट झाली ती आता, आहे की नाही? स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती वगैरे ते. सेकंड क्वेश्चन, अंडर आउटपुट मेथड व्हॅल्यू ॲडेड अप्रोच इज यूज्ड टू अवॉइड डबल काउंटिंग. येस. अरे राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना उत्पादन पद्धतीमध्ये मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. हो, या विधानाशी मी सहमत आहे. आणि मग याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. मैंने जो भी सीखा है ना इसके बारे में, मी ह्याच्याबद्दल तुम्हाला जे शिकवलंय ना त्याच्या 4 लाईन तिथं चिपकून यायच्या. कळलं का? ॲग्री डिसॲग्रीची 1 लाईन आणि मैंने जो भी बताया है. तुम्हाला याबद्दल ज्या गोष्टी आठवत आहेत त्या 4 गोष्टी इथे रिझन म्हणून लिहून यायच्या आहेत. मार्क्स कन्फर्म मिळतील, पण तुम्हाला लिहावं लागेल. जर का मी म्हटलं सुजित तू पागल आहेस, तुम्हाला या विधानाशी मी सहमत नाही आणि मग हेच सांगायला तो 4-5 कारणं दिलंच की नाही. सेम तुम्हाला वाक्य माहिती आहे, वाक्याचं सहमत असहमत माहिती आहे, एक्सप्लेन करायला तुम्ही 4-5 वाक्य लिहायला पाहिजे. भावना पोचली? इथे आपला 7वा लेसन होतो समाप्त आणि आपण उद्या चालू करणार आहोत लेसन नंबर 9.